सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्राचीन भारतीय परंपरा म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम हा एक नवीन विषय आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या पूर्वजांनी आपापल्या विषयात काय काय करून ठेवलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. तर या सर्व जे प्राचीन गणित हे खूप मोठं आहे. त्यातले काही महत्त्वाचं योगदान जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कशाचा उल्लेख कराल? बरोबर आहे तुम्ही म्हणताय, की प्राचीन भारतीय गणिताबद्दल बोलायचं झालं तर एवढ्या कमी वेळात बोलणं शक्य नाही. तर त्यातल्या काही मोजक्या थोडक्या गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. पण ही गोष्ट तर खरीच आहे, की भारताला अतिशय उज्ज्वल अशी गणिताची परंपरा लाभलेली आहे आणि ती आपल्याला किती वर्ष मागे नेता येईल, तर ज्याचे पुरावे देता येतील अशा प्रकारे जर इतिहासाकडे मागे जाऊन बघतोय, की ठोस पुराव्यांनी सांगता येईल की हे भारतीय गणितज्ञांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दलच बोलण्यात काहीतरी अर्थ आहे. तर अशा बाबींबद्दल बोलायचं झालं तर सुलभ सूत्रांपासून आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येईल की ते गणिताचं भारतीयांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यानंतर मी बोपी सरांना असा एक प्रश्न विचारते, की तुमच्या लेखामध्ये असा उल्लेख येतो, की गणित हा विषय नदीच्या लोंढ्याप्रमाणे शिकवला जातो. तर म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? तर आता आपण सगळं आपलं शाळेतलं आठवून बघा किंवा आत्ता कुठल्याही शाळेत जाऊन जर बघितलं की कसं शिक्षण केलं जातं, तर गणिताचे शिक्षक असतात, ते फळ्यासमोर उभे राहतात आणि त्यांना जो विषय त्या दिवसाचा असतो तो घेऊन धडा 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 ते आपले पुढे जात असतात आणि त्यांना त्या एका धूनमध्ये तारेमध्ये ते शिकवत असतात आणि त्यांना जे शिकवायचे ते एका विशिष्ट वेळात पूर्ण करून देण्यामध्ये त्यांची सगळी शक्ती खर्च होत असते.